श्रीलबा स्पोर्ट्स एलगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये SD11 गणेशवाडी असा सामना टॉस येथे जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे SD11 गणेशवाडी या टीमनं. चल नावली ना स्ट्राईकला ह्या मूल नॉन स्ट्राईकला गणेश आणि गोलंदाजी मार्क वरती विकेट टेकर गोलंदाज बुमरा कुशकुत राऊंड विकेटने पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन अपील केला चांगला फटका आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे अमोलच्या बॅट मधून बॉल सीमा पार चौकार या लेंथला तुम्ही अमोलला गोलंदाजी करू शकत नाहीये बॅकफुटला जात असताना कव्हर्सला चांगला खेळतो पॉइंटला चांगला खेळतो आणि याच्यासाठी जाणला जातो हा खेळाडू 4 रनच्या मदतीने आपलं खातं उघडलंय संघाचं श्री गणेशा आणि टीमच्या धावसंख्येला तर सुरुवात झालेली आहे टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 4 अंतिम सामना ग्रँड फिनाले श्री ज्योतिर्लिंग चषक तुम्ही पाहताय 2024 हे महासंग्राम दुसरा बॉल त्या टप्प्यावरती अशी गोलंदाजी चालणार नाही या मॅच मध्ये भरपूर शॉट ऑफ लेग बॉल होता आउटसाइड ऑफ स्टंप पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 5 मागचा सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला अगदी चित्त थरारक सामना एका बॉल मध्ये 4 रनची गरज असताना षटकार ठोकला सुजित खोतनं यावेळी चांगला फटका दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद होईल का हो झालाय चांगली फेकी कलेक्शन चांगलं होतं अंकुश कोचचं पण इथे फलंदाज गणेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर पहिल्या विकेटचं पतन झालंय हक्का क्रमांक पहिला ते लागत असताना श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव टीमला एक गडी बाद टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 6 2 षटकांचा फायनलचा सामना हे बाळा हे बाळा चला कॅमेरामॅन कॅमेरामॅन कॅमेरा ऑफ झालाय येस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरू परंतु स्ट्रायकिंग लागल्या मोल इथे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर मात्र आता टप्पा टाकलाय पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये येऊन बीट करून गेला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट आलाय आता चांगलं कमबॅक पुनरागमन अंकुश खोत कडून बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फलत्रोमध्ये चांगली फिल्डिंग केली जाते ती सुद्धा धाव आली नाहीये म्हणजे आणखीन एक डॉट बॉल सलग 2 चेंडू ते निर्धाव टाकले टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती एक गडी बाद 6 2 षटकांचा हा सामना अंतिम सामना या स्पर्धेतला मेगा फायनल ग्रँड फिनाले SD11 गणेशवाडी विरुद्ध श्री लबा स्पोर्ट्स एलगाव काढली अमोलची अंकुश खोतनं आणि ते प्राइस विकेट प्राप्त केलेले आहे या ग्रँड फिनाले मॅच मध्ये अंकुश खोतनं ज्या विकेटच्या शोधामध्ये होती SD11 गणेशवाडी टीम ती विकेट आता प्राप्त झालेली आहे धक्का क्रमांक दुसरा इथे लागत असताना श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव टीमला 2 गडी बाद टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 10 रन पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 10 धावा जरी झाल्या तरी मात्र एक प्राइस विकेट प्राप्त केली अंकुश खोतनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 10 ला 2 सध्या परिस्थिती आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव टीमची इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय आदित्य आधी चाललाय आधी आलाय
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आता बाबा. पहिलाच बॉल बॅकफुट जाऊन कट करायचा होता, थोडीशी लाईन मिस केली. विकेट किपर सचिन देसाई आणि ते व्हाईट +1 2 धाबा मिळत आहेत. 2 रन आता टीमची धावसंख्या 12. स्पर्धेमध्ये भरपूर सामने अगदी चित्तथरारक झाले. एक बॉल मध्ये 5 धाबा, 3दा आपण सामना पाहिला. एक बॉल मध्ये 4 धाबा असताना षटकार लगवला, तोही सामना अगदी चित्तथरारक झाला. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी उसळी घेतली आणि तो बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली विकेट किपिंग सचिन देसाई कडून. आता डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 12. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलच्या तुलनेनं या बॉलवरती गती जास्त होती. ऑफसाईड ऑफ स्टंप समोर देत नाहीये, रूम देत नाहीये बाबा. त्याला माहिती आहे आदिती आदित्यची रेंज काय आहे. लेनचा बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली. बॅटची लिडिंग एज बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथेही सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 13. या ओव्हरच्या जर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय, माफ करा. आणि टीमची धावसंख्या आहे स्कोर बरोबर 13 धाबा. ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय या स्पर्धेचा. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून कैलासवासी तुकाराम ज्ञानू सपकाळ यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा, पावसाळी रबर बॉल स्पर्धा श्री ज्योतिर्लिंग चषक 2024, ते सुद्धा सिंगल मिळते आधीला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बरोबर रन झाले 14. शेवटचे 2 बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. त्यानंतर बाबानं कमबॅक केला. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाही. त्याचं कारण आहे अमोल बाद झाला. त्यानंतर मात्र एकही फटका या बॅटर कडून मोठा आला नाहीये. यावेळेस चांगला ऑन ड्राईव्ह तिथे थांबवला, स्टॉप केलाय. खूप चांगली फिल्डिंग उमेश देसाई कडून. 2 धाबा वाचवल्यात. अप्रतिम फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलाय. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये अशी फिल्डिंग करणं सोपं नाहीये. 2 धाबा मिळत आहेत गणेशला आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बरोबर 16 रन 16. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. इथे फेकी केली जाईल, तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाज गणेशला. आणि अशा पद्धतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना टीमची धावसंख्या आता 18 धाबा झालेल्या आहेत. 19 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. 19 टू विन. मजा येईल या मॅच मध्ये. 12 बॉल 19 करायचे आहेत. ग्रँड फिनाले. तर संध्याकाळचा सत्र सुरू असताना गेला आणि अशा कंडिशन मध्ये बॉल थोडासा ट्रॅव्हल होणं अवघड असतं. बॉल दिसत नाहीये, बॅट वरती येत नाहीये. असे बरेच किस्से आहेत संध्याकाळच्या सत्रातले. त्यामुळे 19 धावा सुद्धा हेलगाव टीमला भरपूर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एखादी सुजित खोची विकेट किंबहुना रोशनची विकेट जर पहिल्याच ओव्हरमध्ये प्राप्त झाली तर मात्र या मॅच वरती पकड निर्माण होईल हेलगाव टीमची. आणि तसाच प्रयत्न असेल हेलगाव टीमच्या दृष्टिकोनातून. टीम मीटिंग बोलवली जाते. 12 बॉल 19 रन डिपेंड करायचे आहेत श्रीलोपा स्पोर्ट्स हेलगाव टीमला. परंतु धाबांचा पाठलाग, 19 धाबांचा पाठलाग इथे करायचा आहे इलेव्हन गणेशवाडी या टीमला. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. नियोजन चांगलं आहे, आयोजन चांगलं आहे. आणि क्रोमा प्रियदर्शनी बेलापूरचं हे क्रीडांगण तुम्ही पाहताय. सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवा.
19 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. म्हणजे 9.50 त्या सरासरीने धाबांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. 9.5 ही धावगती आहे या मॅच मध्ये. कैलासवासी तुकाराम ज्ञानू सपकाळ यांच्या स्मरणार्थ श्री भैरवनाथ इलेवन भरेवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक चषक 2024 हे पर्व दुसरं पाहत आहे. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 20 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्याच्यापैकी 18 संघांपैकी 20 संघांपैकी 2 संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून या अंतिम टप्प्यामध्ये अंतिम चरण सीमेवरती पोहोचले. श्री लोबा स्पोर्ट्स एलगाव विपक्ष S11 गणेशवाडी. मागच्या हंगामामध्ये गणेशवाडी टीमनं डॅशिंग अध्यक्ष तसेच जिंकला. श्री गणेश रामलीला क्रीडांगण सारसोळीच्या मैदानावरती नुकतीच स्पर्धा S11 गणेशवाडी या टीमनं जिंकली आणि आता सुद्धा हा संघ फायनल खेळतोय श्री ज्योतिर्लिंग चषक ट्रॉफी मध्ये. ठिकाण वेगळा आहे. जरी फायनल मध्ये दाखल झाला संघ वेणू वेगळा आहे, कारण ती स्पर्धा सारसोलीच्या मैदानावरती जिंकली होती. ही स्पर्धा प्रियदर्शनी बेलापूर च्या मैदानावरती रंगली जाते. 19 धाबांचं लक्ष आणि 19 धाबांच्या लक्षाचा आता पाठलाग सुरू आहे. सुजित खोत स्ट्राईकला, नो स्ट्राईकला रोशन, लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन आणि गोलंदाजी मार्क वरती आहे विकी. विकीचा पहिला बॉल बॅकवर्डला जाऊन पूल करायचा होता, परंतु गती जास्त होती त्यामुळे रडारमध्ये आला नाहीये, पिकअप झाला नाहीये. बॅटची लिडिंग एज घेतली, बॉल विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉप रिझन मध्ये घोषंकी क्षेत्राची 1 रन आली आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे सुजित खोतनं. विकी चांगली गोलंदाजी करतोय या स्पर्धेमध्ये. विकीचे स्पेल निर्णायक राहिले. सटीक लाईनचे लेनचे बॉल त्याने टाकले आतापर्यंत. बघूया विकी कसा रिॲक्ट होतोय सुजित खोतच्या विरोधामध्ये. बॅटची लिडिंग एज, यस 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 अँड गॉन. याच विकेटच्या शोधामध्ये होती. मी मगाशीच उल्लेख केला, पहिल्या ओव्हरमध्ये जर सुरुवात चांगली झाली एलगाव टीमची, जेणेकरून सुजित खोतची जर विकेट लवकर आली तर मात्र मॅच मध्ये पकड निर्माण करेल एलगाव टीम, आणि तसंच झालंय. दुसऱ्याच बॉल वरती विकेट चांगला रिॲक्ट झालाय सुजित खोतच्या विरोधामध्ये. आता फेल झाला सुजित. वॉट बिहाइंड द विकेट. शून्यावरती परतलाय गोल्डन डकचा शिकार. धक्का क्रमांक पहिला प्राइस विकेट प्राप्त केली विकेटनं. विकीनं करामती गोलंदाजी केलेली आहे. 19 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये होतं. पहिला बॉल इथे सिंगल आली, त्यानंतर विकेट. म्हणजे आता 10 बॉल शिल्लक 18 करायचे आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन देसाई रोशनच्या जोडीला. आज मला तर वाटते सचिन देसाई पहिल्यांदाच बॅटिंग साठी आलाय, कारण 3 सामने त्याने जिंकले. तिन्ही सामन्यामध्ये सचिन देसाई दिसला नाहीये. परंतु आता जशी कंडिशन निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये आता सचिनला क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरावं लागलंय. हो, इथे लांब ठेवला आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे इशारा देत आहेत व्हाईट बॉल. बस पंचांचं सुद्धा मी कौतुक करेन. शशी साटम सर, रुपेश सावंत आणि राजाध्यक्ष प्रसाद. हो, इथे शॉर्ट बॉल पूल करायचा होता सुद्धा. हा सुद्धा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जातो. आणखीन एक डॉट बॉल. पाणी आलाय, पाऊस आलाय, त्यामुळे ऍडव्हान्टेज राहील एलगाव टीम साठी. 19 करायचे आहेत फायनलच्या मॅच मध्ये. आतापर्यंत रन आहेत 2. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर पिच बॉल. जसं वर्ल्ड कप मध्ये फायनलच्या मॅच मध्ये रोहित शर्मानं सांगितलं होतं, आएगा तो देताय ना, तसंच झालं. सचिन देसाईच्या पुढे टाकला बॉल, लांब दिला षटकार. लॉंग आणि लॉंगॉनच्या मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार. टीमची धावसंख्या आता षटकाराच्या मदतीनं 8 या आकड्यावरती.
चांगला फटका, चांगले टायमिंग. हो, हा बॉल चांगला बॅकवर्ड जाऊन कट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पडल्यानंतर थोडसा हलकासा इन स्विंगर झाला, आतमध्ये आला आणि ते बेट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 म्हणजे आता 7 बॉल शिल्लक आणि धावांची गरज आहे. अजूनही 11. 7 बॉल हा बॉल निर्णायक असेल. बॅकवर्डला जाऊन कट केलाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 19 धाबांचं लक्ष होतं. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये इथून धाबांची गरज आहे 10. 6 बॉल 10 असं समीकरण राहिलं या ग्रँड फिनाले मॅच मध्ये. मेगा फायनल मॅच मध्ये 6-10 हे इक्वेशन. आता स्ट्राईक वरती आहे की द स्ट्राईक रोशन कडे स्ट्राईक असेल. बघूया रोशन कसा रिॲक्ट करतोय. मागच्या मॅच मध्ये रोशन सुद्धा चांगला खेळला. त्याच्या षटकाराच्या जोरावरती मॅच खेचून आणली आणि तिथून सुरुंग लावला मेमन सुजित खोतनं. या मॅच मध्ये सुजित खोत फेल झालाय. शून्यावरती तो बाद झालाय. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही सचिन देसाई आणि रोशन वरती असेल. 6 बॉल 10 रनची गरज असताना नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी मयूर. एक चांगला एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. 6 बॉल 9 पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि अशा कंडिशन मध्ये हा सामना रंगला जातोय. कोण या स्पर्धेतला चॅम्पियन संघ ठरेल हे येणारे 6 बॉल आपल्याला सांगून जातील. पहिला बॉल मयूरचा रमून दे विकेट. पहिला बॉल शॉट अंपूल इथे 1 रन कंप्लीट झाली. दुसरा रनचा प्रयत्न होईल का? तसं होताना दिसत नाहीये. दुसरी धाव इथे कंप्लीट करत असताना 2 धावा मिळत आहेत रोशनला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 11 म्हणजे 5 बॉल शिल्लक आणि 8 धाबांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 5 बॉल 8 हे समीकरण. टीमची धावसंख्या 11 19 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि तुम्ही पाहताय मित्रांनो या स्पर्धेतला ग्रँड फिनाले मेगा फायनल अंतिम सामना आणि या अंतिम सामन्याचे 5 बॉल शिल्लक आहेत. मयूर निघालाय गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट बॉल तिथे पायावरती टाकलाय. इथे धाव येणार नाहीये. डॉट बॉल जसा वाढेल तसा दबाव वाढेल. 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉल मध्ये अजूनही 8 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे लक्षात घ्या. ही माहिती अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे 4 बॉल 8 रन तुम्हाला काढायचे आहेत कंपल्सरी. हो इथे नो बॉल घोषित केलाय. भीमर वेस्ट आहे त्यामुळे पुढचा बॉल आहे फ्री हिट. हिटचा बॉल एकच रन नो बॉलची कारण बॉल घोषांकी क्षेत्राला स्पर्श झाला नाहीये. असं मला वाटतंय कारण त्यामुळेच पंच सिग्नल करतायत फक्त सिंगल नो बॉलची आणि पुढचा बॉल फ्री हिट म्हणजे आता बॉल शिल्लक आहे तर 4 आणि 4 बॉल मध्ये 7 धाबांची आवश्यकता. फिटचा बॉल फुलर लाईनचा बॉल बॉल उडवला. 1 रन कंप्लीट झाली. दुसरा रनचा प्रयत्न होईल का? आणि तिथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल चांगला आहे. 2 धाबा मिळतात रोशनला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 14 म्हणजे अजूनही 3 बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सगळ्या मॅच मध्ये 5 आकडा दिसतो आपल्याला. खतरनाक आकडा. प्रत्येक मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 5 1 बॉल मध्ये 5 आता 3 बॉल मध्ये 5. शॉर्ट बॉल उडवला बॉल क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल येतोय आणि तिथे कॅच पकडला. मॅच बनला. अप्रतिम कॅच पकडलेली आहे.
ब्रीडचा बॉल नाहीये, कारण ब्रीडचा बॉल कव्हर्सला मारला होता. तिथे झेलचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय रोशन. त्यामुळे आता धगधग वाढलेली आहे. 2 बॉल 5 धाबांची आवश्यकता. मला वाटतं 1 बॉल मध्ये 5 येईल. पुन्हा एकदा मग चौथी मॅच होईल. आज भरपूर मॅचेस रंगलेत. स्कोअर लेगला खूप चांगला झेल, जजमेंट चांगलं होतं. आणि 1 बॉल 5 धावांची अवस्था असताना 2 मॅचेस जिंकल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमने. परंतु इथे आता 2 बॉल शिल्लक, 5 धाबांची आवश्यकता. कोणाला पाठवायचं आखिने? बाबाला प्रमोट केलाय. बाबाला लॉन्च केला मैदानाच्या आतमध्ये. कारण स्ट्राईक वरती आता बाबा आहे. 2 बॉल 5 धाबांची आवश्यकता. हा बॉल निर्णायक आहे. मयूरचं मी कौतुक करेन. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे मयूरनं. तर आतापर्यंत मयूरनं विकेट प्राप्त केलेला आहे आणि मोठा फटका खेळू दिला नाहीये. 5 धावा खर्च केलेत 4 बॉल मध्ये. निर्णायक षटक आहे मयूरचं. 2 बॉल 5 हे समीकरण या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. चला बाबा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनला. बाबाकडे अबिलिटी आहे. बाबाचा जर एक आठवडा लागला तर सामना संपेल, परंतु तसं नाहीये. मयूर सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. फुलरलेनचा बॉल सिंगल मात्र कंप्लीट झाली. आणि आता 1 बॉल 4. आता कसोटी आहे. मागचा सामना आठवा मित्रांनो. मागच्या सामन्यामध्ये स्ट्रायकिंग इनला सुजित खोत होता. त्याने तो सामना जिंकून दिला. या मॅच मध्ये सचिन देसाई खेळाडू अलग आहे. तो पिक्चर हिट झाला. हा पिक्चर हिट होईल का? पहिल्या मॅच मध्ये आपण सैराट पाहिला, परंतु या मॅच मध्ये हा पिक्चर हिट होईल का? 1 बॉल 4 अशी अवस्था. मयूर मयूर आणि मयूर अप्रतिम गोलंदाजी केली जाते. थांबवलाय. 1 बॉल 4. आणि ह्या मॅच मध्ये काय घडलं तर अमोलला ओव्हर दिली नाहीये, तर मयूर वरती जास्त विश्वास दाखवलाय आणि विश्वासाला सार्थ ठरवलाय इथे मयूरनं. 1 बॉल 4. आणि इथे फटका चांगला आहे. बघूया इथे स्किट झाला दिसते आणि हा सामना मात्र जिंकलाय. ऐस्टीनं लगवलाय चौकार. खरं तर हा चेंडू अडला असता, परंतु आधी एक स्किट झाला. अंदाज चुकला आधीचा. बॉलच्या मागेच थांबायला पाहिजे होता. आणि खरोखरच नशीब घेऊन आलं. पण गणेशवाडी. फटका तर आतमध्ये होता. दोन्ही क्षेत्ररक्षकांचा जजमेंट चुकला. आधी पुढे गेला, आधी मागे थांबायला पाहिजे होता. तिथे चूक झाली, आधी स्किट झाला आणि 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल सीमारेषा पार गेलाय. चौकार. वेल प्लेड, अभिनंदन.